नमस्कार मंडळी, मिस्टर अँड मिसेस पुणेकरमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आहे आमच्यासाठी 5 इन सिंगापूर आणि आज आपण जाणार आहोत लिटिल इंडिया लोकल साईट सीन्स बघण्यासाठी। सो लिटिल इंडिया बघणार आहोत, त्यानंतर बुगी स्ट्रीट मार्केट, बुगीजमध्ये पण काही मार्केट आहे तर ते सुद्धा आता एक्सप्लोर करणार आहोत आपण। सो बेसिकली आज लोकल साईट सीन्स करणार आहोत आणि एक इथे अन्नपूर्णा समथिंग काहीतरी नाव आहे त्या रेस्टॉरंटचं। तर मी जर टाइम मिळाला तर आपण त्या रेस्टॉरंटला पण जाणार आहोत। तर तिथे कन्सेप्ट कसं आहे, तिथे फ्री ऑफ फूड देतात। फ्री ऑफ फूड म्हणजे बफेट टाईप जेवण असतं, पण तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही तिथे त्यांना दान करायचं, म्हणजे $10 $20 आणि ते तुम्हाला मागत नाही की तुम्ही एवढं हे केलं तर या डिशची रेट एवढा आहे किंवा समथिंग आहे, असं त्यांचं काही नाही आहे। ते तुम्ही भरपेट जेवण करा आणि तुमच्या इच्छेप्रमाणे तिथे पैसे जे आहेत ते डोनेट करा, असा तो कन्सेप्ट आहे। तर बघूया, जर टाइम मिळाला तर आपण तिकडे पण जाणार आहोत। ते क्लाकी क्यूला आहे, त्या एरियामध्ये आहे। सो लेट्स सी। सो आता आपण आजचा दिवस सुरू करणार आहोत आणि सर्वात आधी आपण जाणार आहोत लिटिल इंडिया या ठिकाणी। तर चला जाऊया। आपण आता मुस्तफा सेंटरमध्ये आलो आहोत। खूप मोठा शॉपिंग मॉल आहे आणि इथे इच अँड एव्हरी थिंग अवेलेबल आहे। अगदी इंडियाच्या सगळ्या वस्तू इथे अवेलेबल आहे। हल्दीराम, चॉकलेट्स वगैरे एव्हरीथिंग रिजनेबल प्राईस आणि खूप रिजनेबल प्राईसमध्ये। तर तुम्ही या एरियात जर हॉटेल बुक केली असेल तर घरून काही आणायची गरज नाही आहे ना, सगळं अवेलेबल आहे या ठिकाणी। रेडी टू कुक एव्हरीथिंग इज अवेलेबल हियर, ब्रेड्स वगैरे आणि खूप फ्रेश ब्रेड्स आणि बेकरी आयटम्स मिळतात या ठिकाणी। सो डोंट टेक इट, इंडियातून काही आणायची गरज नाही आहे। There are 6 gates in this center. फुटाणे वगैरे पण आहे। जर तुम्ही डाएटवर असाल तर फुटाणे तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। 1 मिलियनपेक्षा जास्त फूड प्रोडक्ट्स आहे। गार्डन भेड पण आहे, गार्डन भेड जी की आपल्या पुण्यामध्ये मिळते, फेमस आहे। पाणीपुरी सुद्धा आहे, हल्दीरामची पाणीपुरी आणि चॉकलेट्स। हल्दीराम शेवा, बुंदी, रतलामी शेव जे की आम्ही इंडियामधून आणून इथे सिंगापूरमध्ये खाल्ली, ती सिंगापूरमध्ये ऑलरेडी भेटते। बाकरवाडी आहे, समोसा आहे, हां चितळे, पण चितळे अवेलेबल नाही इथे अजून तरी नाही दिसले। सो चितळे लवर्स जर असाल तर घरूनच घेऊन या पुण्यावरनं। एवढा मोठा हा मॉल आहे।
इतिहासाचं तोंड आहे आणि त्यातून पाणी येत आहे. असे जे ठिकाण आहे जे की सिंगापूरची ओळख आहे, तर अशा ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि तुम्ही बघू शकता ब्रिजच्या खालून आपल्याला क्रॉस करायचा आहे. इकडे 7-11 स्टोअरसुद्धा आहे. तो जर तुम्हाला काही वस्तू घ्यायच्या असतील खाण्यापिण्याच्या, वॉटर बॉटल्स वगैरे, तर त्या इथनं तुम्ही घेऊ शकता. सिम कार्ड्स. आणि समोर जे आहे ते आर्ट अँड सायन्स म्युझियम आहे, जे की आपण फर्स्ट डेलाच कवर केलेलं. तिकडे काही फूड स्टॉल आहेत. वेलकम टू सिंगापूर लिहिलं आहे. and here is the Singapore Marine Park. सिंगापूर व्हील समोर, जे की आपण काल जाऊन आलो. Marine Park. This is the Marine Park. Finally we reach it. So finally we reach at Marine Park. हे आहे सिंगापूरचं आयकॉनिक स्टॅच्यू.
वरती चला आधी. फ्लोअरवर आणि ते विदाउट तिकीट. लाव रेस्टॉरंटमध्ये आपण आलेलो आहोत. आणि हा व्ह्यू आहे फ्रॉम 57th फ्लोअर सिंगापूर. Now we are going to the Apple store, floating Apple store. हे आहे फ्लोटिंग ॲपल स्टोअर आणि आपण आता आज जाणार आहोत.